कर सल्लागारांकडून किंवा बँकेत खातं उघडताना अनेकदा पॅन कार्ड किंवा टॅन नंबर यांची मागणी होते। त्यापैकी पॅन कार्ड प्रत्येकाला माहीतच आहे, पण अजूनही लोकांना टॅन कार्ड म्हणजे काय हे माहीत नाही। नेमकं हे कार्ड असतं काय आणि कोणासाठी आवश्यक आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर। हे आयकर विभागाकडून दिलं जाणारं 10 अंकी ओळखपत्र असतं, ज्यामध्ये इंग्रजी अक्षरं आणि आकडे असतात। उदाहरणार्थ ABZPK 1234L। हे कार्ड तुमची आर्थिक ओळख दर्शवतं आणि बँकेत खाते उघडताना, 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करताना, प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करताना, शेअर्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना आणि अर्थातच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना याचा उपयोग होतो। सामान्य नागरिक, व्यापारी, नोकरदार, फ्रीलान्सर अशा प्रत्येकासाठी पॅन कार्ड असणं गरजेचं आहे। दुसरीकडे टॅन म्हणजे टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर। हे पण आयकर विभागच देतं, पण याचा उपयोग थोडा वेगळा आहे। टॅन नंबर फक्त त्याच संस्था, कंपन्या किंवा व्यक्तींना लागतो जे इतरांच्या उत्पन्नातून कर म्हणजेच TDS कपात करतात। उदाहरणार्थ एखादी कंपनी जर आपल्या कर्मचाऱ्याचा पगार देताना त्यातून TDS कपात करत असेल तर त्यांना टॅन नंबर आवश्यक असतो। त्याचप्रमाणे जर एखादी संस्था कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रोफेशनल्सला सेवा दिल्याबद्दल पैसे देत असेल आणि त्यातून TDS कपात करत असेल तर टॅन नंबर नसल्यास तो व्यवहार वैध धरला जात नाही। थोडक्यात काय तर पॅन हे सर्वांसाठी म्हणजे सामान्य नागरिक, कंपन्या, व्यावसायिक यांच्यासाठी गरजेचं आहे। टॅन मात्र केवळ त्या कंपन्या किंवा संस्थांसाठी असतं ज्या इतर लोकांच्या उत्पन्नावर TDS कपात करतात। दोन्ही कार्ड आयकर विभागाकडूनच मिळतात, पण त्यांचा उपयोग आणि हेतू वेगवेगळा आहे।